ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। सलीम कुत्ता डान्स प्रकरणात चौकशी झाल्याने बडगुजर राज्यभर चर्चेत आले होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर ते पोलीस उपायुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले। 2014च्या गुन्ह्यामध्ये 3 वर्षांची शिक्षा बडगुजर यांना झाली आहे आणि त्यावरून तडीपारीची कारवाई का करू नये अशी पोलिसांची नोटीस आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल नाशिकमध्ये सभा होती, त्यांचा मेळावा होता आणि यामध्ये मंत्री दादा भुसे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य केलेलं होतं। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। सागर, बडगुजर यांना तडीपारीची नोटीस आली आहे, काय नेमकं आता पुढे तपशील आहेत? त्यांना तडीपारीची नोटीस आलेली आहे आणि आता ते काही वेळापूर्वीच पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये पोहोचले आहे। मोनिका राऊत यांच्याबरोबर त्यांची आता सध्या ते भेटीला गेलेले आहेत। नेमकी तडीपारी माझ्यावरती का केली आहे या पाठीमागच्या काही राजकीय अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कारण आहे का हे देखील ते पोलीस आयुक्तांना विचारणार आहेत। आत्ताच थोडा वेळ झालाय त्यांचे आले आहेत बंदार, त्यांची आता चर्चा सुरू झालेली आहे। त्यांच्याबरोबर ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहे। खरं तर तडीपारीची ऑर्डर राजकीय सुडाचं असल्याचं बडगुजर यांनी खासगीत बोलताना सांगितलं आहे। कारण जे आता महाविकास आघाडीचे ज्या राहुल वाजे जे आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांच्याबरोबर सक्रिय सहभाग जो आहे तो बडगुजरांचा आहे आणि त्याच्यामुळेच ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे। आता बडगुजर थोड्याच वेळात प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत। नेमकी ही कारवाईच्या पाठीमागचं काय कारण आहे ते आपल्याला थोड्याच वेळात सांगतील। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। नाशिकमधून महत्त्वाची घडामोड, सुधाकर बडगुजर आता पोलीस उपायुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेत, काही वेळामध्ये माध्यमांबरोबरही ते बोलणार आहेत।